सकाळची सर्व कामे आवरण्याच्या घाईगडबडीत विमल होती व नवऱ्यालाही आंघोळ करून घेण्यास सांगत होती. बायकोचा आवाज ऐकून केशव आंघोळीसाठी जाणार इतक्यात त्यांच्या छातीत दुखू लागलं. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून विमल पटकन धावतच केशवकडे गेली. विमलच्या लक्षात आलं की त्यांची तब्येत बिघडली आहे. तिने क्षणाचाही विलंब न लावता तिच्या पतीला घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने ऑटो करून धावत धावत हॉस्पिटलच्या गेटजवळ आली आणि ती डॉक्टर म्हणून ओरडू लागली. तितक्यात तेथे उपस्थित असलेल्या वॉर्डबॉयने तिची मदत केली. केशवला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे पटकन केशवला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. तितक्यात डॉक्टर देखील तिथे उपस्थित झाले. केशव यांच्या सर्व चाचण्या केल्या गेल्या. डॉक्टरांनी त्यांना काही औषधे दिली. थोडा वेळ थांबले कारण केशव यांची तब्येत स्थिती खूप बिघडली होती. त्यामुळे डॉक्टर ते नॉर्मल होण्याची वाट पाहत होते. केशव यांची परिस्थिती सामान्य झाल्याशिवाय डॉक्टर त्यांचे ऑपरेशन करू शकत नव्हते. ते बाहेर येऊन विमलला म्हणाले, तुम्ही काउंटरवर जाऊन 1.5 लाख रुपये जमा करा. तुमच्या पतीची स्थिती खूप बिघडली आहे, त्यामुळे आम्हाला लगेचच त्यांचे ऑपरेशन करावे लागेल. नाहीतर त्यांच्या जीवाला धोका आहे. तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा, म्हणजे मग आम्हाला देखील ऑपरेशन करता येईल. डॉक्टरांनी इतकी मोठी रक्कम सांगितल्यानंतर विमलला तर खूपच टेन्शन आलं. ती डॉक्टरांना म्हणाली, तुम्ही त्यांच्या ऑपरेशनाची सुरुवात करा. मी पैसे लवकरात लवकर काउंटरवर जमा करेल. मला थोडा वेळ द्या. आता एवढी मोठी रक्कम माझ्याकडे नाहीये. कृपया त्यांच्या ऑपरेशनमध्ये कोणताही विलंब करू नका. त्यावर डॉक्टर म्हणाले, अहो आई, आम्हाला असं करता येत नाही. हॉस्पिटलचे पण काही नियम आहेत जे आम्हाला पाळावेच लागतात. तुम्ही ते देखील समजून घ्या आणि जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला आधी पैसे भरावे लागतील, त्यानंतरच ऑपरेशनची प्रक्रिया चालू केली जाईल. डॉक्टरांचं असं बोलणं ऐकून त्या खूप चिंतेत झाल्या, कारण तिच्याकडे तर इतकी मोठी रक्कम नव्हती. आता अचानक इतकी रक्कम कुठून जमा करायचं यांची तिला काळजी वाटू लागली. तिने तिच्या मुलाला बऱ्याचदा फोन लावला, पण त्याने तिचा फोन उचलला नाही. तरीही ती त्यांना वारंवार फोन करत होती, पण समोरून मात्र काहीच उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे तिने मुलीला फोन लावला आणि बाबांच्या तब्येतीविषयी सांगितलं आणि ऑपरेशनचा खर्च व डॉक्टरांचे बोलणे देखील सांगितले. ते ऐकून मुलगी क्षमा हिला खूप वाईट वाटलं. वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. काय करावं हे तिला देखील सुचेना. पण तरीही तिने आईला धीर देत बोलली की, आई, तू काळजी करू नकोस. मी लवकरात लवकर तिकडे येईन आणि पैशाबाबत माझ्या पतीबरोबर सुद्धा बोलेन. ते काही ना काहीतरी नक्कीच मदत करतील. तू अजून कुठे पैसे जमा होतात का ते बघ. असं बोलत क्षमाने फोन ठेवून दिला. विमल विचार करत रिक्षा पकडून घरी आली. घरी जाताच तिने तिचे कपाट उघडले. त्यात तिला काही पैसे मिळाले आणि स्वयंपाकघरात डब्यात ठेवलेले काही पैसे घेतले. त्यानंतर तिच्या लग्नातील एक नेकलेस जो तिने इतके वर्ष जपून प्रेमाने ठेवला होता तो घेतला आणि सोनाराकडे जाऊन गहाण ठेवला. त्यातून तिला काही पैसे मिळाले. आता घरातील रोख रक्कम व गहाण ठेवलेल्या नेकलेसचे पैसे मिळून 50,000 रुपये झाले होते. ते घेऊनच धावतच ती हॉस्पिटलमध्ये गेली. तिकडून मुलगी व जावई पैसे घेऊन आले होते. मुलीला पाहताच तिने क्षमाला मिठी मारली. दोघे देखील रडू लागल्या. क्षमाने समजूतदारपणा दाखवत आईला शांत केलं आणि आणलेले 50,000 रुपये आईकडे दिले आणि जमा करण्यास सांगितलं. विमल पटकन सर्व पैसे घेऊन जमा करण्यासाठी गेली. तिच्याकडे आता 1 लाख रुपये जमा झाले होते, पण अजून 50,000 बाकी होते. आता हे कसं जमा करायचे याची काळजी तिला होती. पैसे काउंटरवर जमा केले आणि त्यानंतर धावत धावत वर ऑपरेशन थिएटरजवळ गेली. तिने डॉक्टरांना तिची परिस्थिती सांगितली. ती त्यांना म्हणाली की, माझ्याकडे आता सध्या इतकेच पैसे आहेत. तितके पैसे मी खाली काउंटरवर जमा केले आहेत. तुम्ही काळजी करू नका. उरलेले पैसे देखील मी परत लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करीन. कृपया करून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा.
पण डॉक्टरांनी संपूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करण्यास साफ नकार दिला. ती डॉक्टरांच्या पाया पडून हात जोडून विनंत्या करू लागली. ती त्यांच्याकडे नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागली. ते पाहून काही वेळानंतर डॉक्टरांना तिची दया आली आणि ते म्हणाले, तुम्ही इतक्या विनवण्या करत आहात म्हणून मी तुमच्या नवऱ्याचे ऑपरेशन करत आहे, पण तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा. असे बोलून ते ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर आतमध्ये निघून गेले. विमलने देवांचे आभार मानले व केशवच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. पुन्हा तिच्या मनात आलं की आता राहिलेली रक्कम कशी जमा करायचं. पुन्हा तिच्या मुलाला फोन करू लागली, पण तिचा मुलगा फोन काही उचलत नव्हता किंवा तो तिला काहीच उत्तर देखील देत नव्हता. पैसे जमा करण्यासाठी ती आता खूप विचार करू लागली, पण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. काही वेळानंतर ती तिच्या मुलाकडे गेली, जो त्याच शहरात राहत होता. ती तिच्या मुलाकडे आरवच्या घरी गेली आणि दरवाजा वाजवू लागली, पण बराच वेळ झाला तरी आतून कोणीही दरवाजा उघडला नाही. काही वेळाने आरवच्या घरी काम करत असणाऱ्या व्यक्तीने दार उघडले. तेव्हा तिने पाहिले की घरात बरेच लोक जमले होते. कसलं तरी सेलिब्रेशन सुरू होतं. घरसुद्धा खूप छान सजवलं गेलं होतं. विमल दचकतच आतमध्ये गेली. तेथे गेल्यानंतर ती आरवला शोधू लागली, पण तो तिला कुठेच दिसत नव्हता, कारण बरेच लोक जमले होते. खरं तर आरवचे प्रमोशन झालेलं असतं आणि त्याचंच सेलिब्रेशनसुद्धा सुरू असतं. तितक्यात तिची नजर सुनेवर पडली. ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती. विमल आपल्या सुनेच्या दिशेने जाऊ लागली आणि सुनेला बोलली की मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आरव मला कुठे दिसत नाही, कुठे आहे तो? तेव्हा सुनेच्या मैत्रिणी विमलला पाहून तोंड वाकडं करू लागल्या. हे सुनेच्या लक्षात आलं, त्यामुळे ती रागातच सासूला बाजूला घेत बोलली, तुम्ही इथे का आहात? तुमचं काय काम आहे? आणि असं कोणतं संकट तुमच्यावर आलं आहे ज्यामुळे तुम्ही अशा अवतारात इथे आला आहात? अहो, स्वतःची नाही तर कमीत कमी आमचा तरी विचार करायचा. तुमची समाजात काही किंमत नाही, तुम्हाला समाजात काही मान आदर नाही, पण आम्हाला आहे हे लक्षात ठेवा. त्याचं भान ठेवा. सर्व लोकांसमोर आमची इज्जत घालवण्यासाठी तुम्ही अशा अवतारात आला आहात का? तेवढ्या तिथे बसलेल्या सुनेच्या मैत्रिणी म्हणाल्या, कोण आहे ही आजी? आतमध्ये कशी काय आली? तुम्ही ओळखता का हिला? तेव्हा सून हसत म्हणाली, नाही, आम्ही हिला ओळखत नाही. कदाचित या मावशी काम मागण्यासाठी आल्या असाव्यात. असं बोलत सून सासूला बाहेर सोडायला जाण्यासाठी हालचाल करत होती, पण तेव्हाच विमलने सुनेला अडवलं आणि म्हणाली की मला बाहेर सोडण्याची काही गरज नाही. मी स्वतःहून बाहेर जाऊ शकते, पण फक्त मला एकदा माझ्या मुलाला भेटू दे. आणि आज त्यांना भेटता येणार नाही. तुम्ही नंतर कधीतरी या, कारण आज येथे तुमच्या आरवचा विशेष दिवस आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचा दिवस खराब करू नका. हे ऐकून विमलला तिचा खूप राग आला आणि त्या जोरातच बोलल्या की मी बोललेलं तुला कळत नाही का? मला आत्ताच्या आत्ता आरवसोबत बोलायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. सासूचं बोलणं ऐकून सुनेलाही खूप राग आला होता, त्यामुळे ती जरा मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलत होती. तितक्यात तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष विमलकडे गेले आणि मग आरव पुढे आला आणि म्हणाला, काय झालं आहे आई? तू इथे काय करत आहेस आणि इतकं का ओरडत आहेस? आता तुला तुझ्या घरी असायला हवं होतं ना, मग तू इथे अचानक कशी काय आली आहेस? आणि काय काम आहे? आणि आत्ता का आली आहेस? तर आमच्याकडे आणि आता आलीच आहेस आमच्याकडे तर सांगून टाक, आणि मी तुला आधीच सांगतो काही पैसे वगैरे नाही आहेत. इतक्यात सुनेने आरवला बाजूला जाऊन बोला असं सांगितलं. उगाच इथे तमाशा मांडू नका असं सांगितलं. त्यावर आरव आईला बाजूला घेत बोलला, आई का तमाशा करत आहेस? आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आहोत. उगाचच तू येथे येऊन नाटक करत आहेस. बरं सांग आता कशाला आली आहेस? कारण आम्ही तर इथे तुला बोलावलं नव्हतं. आता आलीच आहेस तर सांग कशाला आली आहेस? मुलाचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून तिला खूप लाजिरवाण्यासारखं झालं, पण तिचा नाईलाज होता म्हणून ती तिच्या मुलाला समजावत सांगू लागली की तू माझ्यासोबत कसं बोलत आहेस? मी तुमच्या वयाची नाही.
मी तुमची आई आहे याचं तरी भान ठेवून थोडं इज्जत देऊन बोलत जा. तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांचे लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतरी काहीही होऊ शकतं. आणि ऑपरेशनसाठी जी रक्कम सांगितली आहे तीसुद्धा खूप मोठी आहे. पण विमलच्या बोलण्याचा मुलावर आणि सुनेवर काहीच फरक पडला नाही. मुलगा म्हणाला, ठीक आहे, पण आम्ही यात काय करू शकतो? निष्काळजीपणाने तो बोलत होता. जर बाबा आजारी आहेत तर त्यांच्यावर उपचार डॉक्टर करू शकतील, आम्ही डॉक्टर नाही. मग आम्ही काय करू शकतो? तेव्हा विमल त्यांना म्हणाली, अरे मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या बाबांच्या इलाजासाठी 1.5 लाख रुपये लागणार आहेत. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आमच्या जीवनातील जी काही कमाई होती ती आम्ही तुम्हाला देऊन टाकली. आता आमच्याकडे काहीच रक्कम शिल्लक नाही. यामुळेच तुम्हीच काहीतरी मदत करा आणि तुमच्या बाबांचे प्राण वाचवा. तेव्हा आरव बोलतो की मी काहीच मदत करू शकत नाही तुला. इतकी मोठी रक्कम ही काही छोटी रक्कम नाही आहे, जी तू सांगितलीस आणि आम्ही लगेच दिली. जर 10-20 हजारांची गोष्ट असती तर मी नक्कीच देऊ शकलो असतो. पण तू इतके पैसे, इतकी मोठी रक्कम अशी मग काही मागत आहेस जसं काही तू 1000, 2-4 हजार रुपयांची गोष्ट आहे. तू येथे येऊन पैसे मागण्याआधी एक वेळेस विचार करायला हवा होतास. आई, आम्ही तुझी अशी कशी काय मदत करू शकतो? मुलाचे असे बोलणे ऐकून विमल आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अरे तू अशा गोष्टी कसं काय करू शकता? मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताच आधार नाही. आम्ही आमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुमच्यासाठी खर्च केली, तुला दिली. त्यामुळे आता संकटाच्या वेळी तुम्हीच मदत आमची करणार नाही तर कोण करणार? पण तरी देखील आरव स्पष्टपणे बोलला की अगं आई, तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं ते तुमचं कर्तव्य होतं, जे प्रत्येक आईवडील त्यांच्या मुलासाठी करतच असतात. तुम्ही असं कोणतं काम आमच्यासाठी स्पेशल केलं आहे का? आणि आम्हाला एक गोष्ट कळत नाही, थोडंफार काही शिकवलं म्हणजे तुम्हाला आमच्यावर उपकार केल्यासारखं वाटतं का? जसं की कोणतं VIP आयुष्य आम्हाला दिलं आहेस? तुम्ही ना कधी आम्हाला मोठ्या शाळेत शिकवलं, ना कधी आमची स्वप्न पूर्ण केली. आता असं बोलत आहेस जसं कसं की काही मोठे उपकारच आमच्यावर केले आहेस. कृपा करून आई तू इथून निघून जा. येथे थांबून अजून तमाशा तू करू नकोस. तुला जे म्हणायचं होतं ते तू आम्हाला सांगितलं आहेस. आता इथून निघून जा. असं बोलत विमलला मुलाने धक्का देऊन घराबाहेर काढलं आणि तिच्या तोंडावर जोरात दरवाजा लावून घेतला. आता विमलकडे दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता, पण काहीही करून तिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे होते. तिने मुलासोबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिला कोणीच मदत केली नाही. ती दरवाजा वाजून थकून गेली. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये हाच पर्याय तिच्यासाठी शिल्लक होता. ती रडत रडत पोलीस स्टेशनला गेली आणि तिकडे नवरा हॉस्पिटलमध्ये असल्याची चिंता ती तर वेगळीच होती. नवऱ्याच्या इलाजासाठी लागणारे 50,000 आणखीन रुपये तिच्याकडे नव्हते. ती रडत होती. तिचे असे रूप पाहून पोलीस तिला विचारू लागले, आई तुम्हाला काय झालं आहे? तुम्हाला कसली चिंता आहे? तुम्ही इतक्या रडत का आहात? असं पोलीस विचारू लागले. आणि मग एका महिला कॉन्स्टेबलने तिला शांत केलं, पाणी दिलं व ती शांत झाल्यावर त्यांना पुन्हा एकदा तिला विचारण्यात आलं की काय झालं आहे? तुम्ही इतक्या काळजीत का दिसत आहात? तेव्हा विमल तिच्यासोबत घडलेल्या सर्व काही घटना पोलिसांना सांगू लागली. मला 2 मुले आहेत, एक मुलगी व एक मुलगा. आम्ही जेव्हा शहरात राहण्यासाठी आलो तेव्हा आम्ही एका छोट्या घरात राहू लागलो होतो. मुलाच्या शिक्षणासाठी आम्हा दोघांनी देखील खूप कष्ट घेतले होते. मुलाला इंजिनियर करायचं होतं, पण त्यांचे बाबा एका साधारण कामामध्ये होते. त्यामुळे त्यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती की ते मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकतील. पण तरीही त्यांनी काही ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि मुलाचं शिक्षण पूर्ण केलं. तरी तो पैसा कमी पडत होता, म्हणून त्यांनी कर्ज घेतलं, मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि
मुलीचे देखील लग्न करून दिले. मुलगा मात्र त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःबद्दल विचार करू लागला. नोकरीला लागल्यानंतर जेव्हा पगार येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यातील काही पैसे अगोदर तो आम्हाला द्यायचा, पण नंतर तो आम्हाला काहीच न देता स्वतःचे पैसे जमा करू लागला आणि काही महिन्यातच मुलाने त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली. मुलाचं आम्ही 2 वर्षापूर्वी लग्न करून दिलं आहे आणि गेल्या काही महिन्यापासून मुलगा आणि सून आमच्यापासून वेगळे राहत आहेत. खरं तर लग्नानंतरच त्यांना लगेचच वेगळं राहायचं होतं, पण मी मात्र माझं कुटुंब एकत्र राहावं म्हणून सर्वांना एकत्र राहण्याचा अट्टाहास करत होते. पण नंतर मुलांनी निर्णय घेतला होता की त्यांना वेगळं राहायचं आहे. त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही आणि ते वेगळे राहू लागले. पण जेव्हा ते आमच्यासोबत होते तेव्हा सून वारंवार भांडण करायची. छोट्या मोठ्या गोष्टींवर माझ्याशी वादविवाद करायची. त्यामुळे शेवटी मी मुलाला सांगितलं की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता. कारण माझा मुलगा आणि सून आमच्यापासून वेगळे राहायचं विचार आधीपासूनच करत होते. त्यामुळे ते दोघे भांडण्याचे कारण देऊन हे घर सोडून निघून गेले. आता मी आणि केशव एकटे पडले आहोत. जेव्हापासून घर सोडून ते गेले आहेत तर परत एकदाही आम्हाला भेटण्यासाठी किंवा बघण्यासाठी आले नाहीत. फक्त एकदाच त्यांनी आम्हाला त्यांच्या पूजेच्या वेळी बोलावलं होतं. पण त्यांना पाहून स्पष्टपणे जाणवत होतं की मुलाने त्याच्या भविष्यासाठी आधीपासूनच विचार केला होता. त्यामुळे त्याने आम्हाला एकही रुपया न देता स्वतःचे पैसे जमा करून एक नवीन घरसुद्धा घेतलं होतं. आणि हे सर्व पाहून आम्हाला त्याची सर्व सत्यता समजली होती की भांडण करण्याचे त्यांना फक्त कारण दिले होते, पण खरं तर त्यांना आमच्यापासून दूर राहायचं होतं. या सर्व गोष्टीचे नियोजन त्यांनी खूप आधीपासूनच करून ठेवलं होतं. तेव्हाच मुलाचा आणि सुनेचा खरा रंग आमच्यासमोर आला होता. तेव्हापासूनच मुलाचे असे वागणे पाहून आम्हाला खूप दुःख झाले. केशवनी ही गोष्ट खूपच मनावर घेतली. त्यामुळे अशा गोष्टीचे टेन्शन घेऊन त्यांची तब्येत बिघडू लागली. ते विचार करू लागले, आपला मुलगा खूप मतलबी, स्वार्थी निघाला तर सुनेकडून कोणती दुसरी अपेक्षा करणार. 2 दिवसापूर्वीच केशव यांची थोडीशी छातीमध्ये कळ येत होती. त्यांना दुखू लागलं, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. म्हणून घाईघाईने मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि जेव्हा मी मुलाकडे पैसे मागण्यासाठी गेली तेव्हा मुलगा व सून तिच्यासोबत जे काही वागल्या ते सर्व त्यांनी पोलिसांना सांगितलं. विमलचे म्हणणे ऐकून पोलिसांना खूप वाईट वाटलं, पण ते म्हणाले, आम्ही यामध्ये काहीच करू शकत नाही आणि तुमच्या मुलाने तर आता घर घेतलं आहे, पण तेही त्याच्या नावावर आहे, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. मग विमल हताश होऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे त्यांची मुलगी आईची वाट पाहत थांबलेली होती. केशवचे ऑपरेशन देखील यशस्वी झालेलं असतं हे ऐकून विमलला आनंद झाला. पण ऑपरेशननंतर राहिलेले 50,000 अजून जमा करायचे असतात. ते कसे करायचे याचा विचार ती करत असते. तेव्हा मुलगी बोलते, आई, दादाने पैसे दिले नाहीत का? नाही, त्याने एकही रुपया दिला नाही आणि तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची तब्येत बिघडली आहे याचाही त्याला काही फरक पडला नाही. त्यानंतर विमल स्वतःला सावरते आणि शेजारी, नातेवाईक व ओळखीच्या काही लोकांकडून पैशांची मदत मागायची आणि केशव बरे झाले की मग गावाकडील जमीन विकून जे काही पैसे येतील ते सर्वांचे देऊन टाकायचे असं ठरवते. कारण पैसे जमा लवकर करायचे असतात आणि जमिनीचा व्यवहार काही इतक्या कमी वेळात होणे शक्य नसतं. विमल दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहिलेले पैसे जमा करते आणि 8 दिवसानंतर केशवची प्रकृती सुधारते आणि डॉक्टर त्यांना घरी जाण्याची परवानगी देतात. त्या दिवशी विमल खूप आनंदी असते, कारण तिने आपल्या पतीला मृत्यूच्या दारामधून परत आणलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये असताना मुलीने व जावयाने सुद्धा खूप मदत, खूप आधार दिलेला असतो याचे समाधान विमलच्या चेहऱ्यावर असते. आता यापुढे ते आपले जीवन आनंदाने व्यतीत करतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.